कीर्ती थांब. सर सर माझ्या सगळ्या असाइनमेंट्स कंप्लीट होत्या. ऍक्च्युली मी ना उरलेलं थोडंसं उरलं होतं ते आता कंप्लीट करणं होते, पण ते सरांचं झालं मग मी तिकडे गेले म्हणून ते राहिलं सर. पण मी आज रात्री बसून सगळं कंप्लीट करते आणि मी कारण देते की सर खरं बोलते, मी सर जेन्युइनली खोटं बोलत. हो हो, मी तुला यासाठी थांबवलेलं नाहीये. मग आता काय केलं मी? तुझे धाडस दाखवलंस त्यासाठी तुझं कौतुक करायला थांबवलंय मी. मला माहितीये हे तू जे काही केलंस ते करणं सोपं नव्हतं, पण तू एकटीने डोकं शांत ठेवून निर्णय घेतलेस. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे ती मुलं नंतर तुझ्याबरोबर गैरव्यवहार करू शकतात, तुला त्रास देऊ शकतात हे माहिती असून सुद्धा तू सरांची मदत केलीस. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू कीर्ती. मला वाटलेलं त्यापेक्षा तू बरी विद्यार्थिनी निघालीस. सर म्हणजे तुम्ही मला माफ केलं सर? खरं तर माझी इच्छा नव्हती तुला माफ करायची, पण कीर्ती तू आज जी काही कीर्ती गाजवलेली आहेस त्यानंतर मी तुला माफ केलं. अशीच जबाबदारीने वागत राहा आणि मला खात्री आहे की तू एक दिवस जबाबदार नागरिक म्हणून स्वतःला सिद्ध करशील. नक्की सर, थँक्यू सो मच. अगं कीर्ती चल ना, काय करते तू इथं? चल ना, मी वाट बघतोय तुझी. सर मी जाते, ते असाइनमेंट्स कंप्लीट करायचे ना, मी निघते सर. बाय सर. Bye. थँक्यू. हे जयशेतांकडे बघूनच कळतंय की काहीतरी घोळ आहे. अन्न गरम करायला एवढा वेळ लागतो? जयश्रीताई, स्वयंपाकघरात काही करायचंय का? नाही म्हणजे येते मदतीला, तेवढाच हातभार लागेल. नाही नाही हो, तुम्ही कशाला त्रास करून घेताय? मी म्हटलं ना ज्योती सांगेल आपल्याला. हा होतच आलं असेल तिचं. मी पटकन बघून येते. प्रीती, अगं तू कुठे जातेस? बस बस, आज काही काम करायचं नाही, बस बघू. जयश्रीताई म्हणाल्यात ना ज्योती बघते, हो की नाही हो? आणि काही मदत लागली तर आम्ही आहोत ना, आम्ही करू. पण आज तू काही करायचं नाही, बस. हो की नाही हो ताई? तू बस अगं. काहीतरी झालंय नक्की. जाऊ दे ना, मला काय करायचंय, काय व्हायचं ते होऊ दे. पण हा दीप कुठे गेलाय? अरे तुम्ही दोघं एकत्र कसे काय आहेत? ही तुला बाहेर भेटली का? नाही नाही बाबा, कीर्ती माझी स्टुडंट आहे, माझ्याच कॉलेजमध्ये शिकते ती. अरे वा काय सांगतोस काय? काय ग कीर्ती, यांनी शिकवलेलं कळतं ना? हो हो, चांगलं शिकवतात सर. ये ठेव तिथे खुर्चीवर ठेव. बाबा, अहो हे सगळं काय? तुझ्या घरच्यांनी आपला एवढा सगळा मान सन्मान केला, मग मी करायला नको? अहो याची काय गरज होती? नाही नाही, तुम्ही आमचं ऐकलत का? मग मी तुमचं ऐकणार नाही. या आधी तुम्हीच या समोर. धन्यवाद. कीर्ती ये. आणि हे ज्योती. थँक्यू काका. ज्योती, मी सगळ्यांसाठी गिफ्ट आणलीच आहेत, पण खास करून आजच्या जेवणासाठी मला तुला वेगळं काहीतरी द्यायचं आहे. तुला सांगू, आजच्या जेवणाने मला गीतांजलीची आठवण करते. मन जिंकलंस तू माझं, खरंच.
आणि म्हणूनच मला तुला काहीतरी काहीतरी द्यायचं आहे, पण काय देऊ कळत नाहीये. हा, किचन ठेव तुला. आता तू म्हणशील काकांनी माझं एवढं कौतुक केलं आणि देऊन देऊन काय देत आहेत, तर फक्त एक किचन. तर तसं नाहीये. किचन फक्त किचन नाहीये, मला मिळालेलं बक्षीस आहे. माझ्या एका खास व्यक्तीकडून माझ्या कामावर खुश होऊन मला मिळालेलं बक्षीस. याची किंमत माझ्यासाठी खूप जास्त आहे. आजपर्यंत हे खूप जपून ठेवलं होतं, आज तुला देत आहे. ये ज्योती, घे हात पुढे कर. काका, हे बक्षीस जर तुम्ही आजच्या जेवणासाठी देत असाल तर हे मी नाही घेऊ शकत. माहितीये मला, तू आता म्हणशील की हे काय माझ्या एकटीचं काम नाहीये, मी आणि आईने मिळून केलंय. ठीक आहे. नाही काका, म्हणजे हे जेवण करायला आईने मदत नाही केली आहे, तर दीपने केली. तुम्हाला हे बक्षीस द्यायचं असेल तर ते दीपला द्या.